नमस्कार. साम्राज्य क्रिएशन अमृतकणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज कार्तिक पौर्णिमा. 4 महिने आमचं चातुर्मास उपासना झाली. एकादशीला मी त्याची समाप्ती केली, कारण आज बऱ्याच उपासनांना समाप्ती आहे आणि नवीन उपासनांचा प्रारंभही आहे. त्यामुळं आपण आज अशोक काका कुलकर्णी यांनी माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवते. वैकुंठ चतुर्दशीला रात्री 12 वाजता हरिहर मिलन असतं. त्यावेळी व्हिडिओ काढणं शक्य नव्हतं, म्हणून आत्ता मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याची माहिती पोहोचवते. हरिहराचे मिलन. संकलन अशोक काका कुलकर्णी. कार्तिक शुद्ध 14 हा दिवस वैकुंठ चतुर्दशी या नावाने प्रसिद्ध आहे. या दिवशी श्री विष्णू आणि शंकर यांची भेट झाल्याचे पुराण ग्रंथात नमूद केले आहे. सनतकुमार खंडितेत अशी कथा आहे की वैकुंठाहून श्री विष्णू काशी क्षेत्री आले आणि मणिकर्णिकेत स्नान केले. मणिकर्णिका नदीचं नाव आहे. त्यात स्नान करून त्यांनी काशी विश्वेश्वरास 1000 कमळे वाहण्याचा संकल्प केला. पूजा सुरू असताना शंकराने एक कमळ दूर लोटून दिले. तेव्हा संकल्प पुरा करण्यासाठी विष्णूने त्या फुलाऐवजी आपले नेत्रकमळ अर्पण केले. विष्णूच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले. या कथेतील मर्म ध्यानी धरणे आवश्यक आहे. भारतातील ऐतिहासिक कालापासून शिव आणि विष्णू या देवतांच्या उपासकांमध्ये मतभेद निर्माण होऊन द्वेष मत्सर आदी दोघांची पुटे यावर चढू लागली. नंतर काळामध्ये तर शैव, वीर वैष्णव, लिंगायत, गाणपत्य, नाथपंथी, महानुभाव, जैन, रामदासी, कापाळी, गोसावी, रामानंदी इत्यादी अनेक संप्रदाय निर्माण होऊन सर्वांच्या मुळाशी असलेल्या भारतीय संस्कृतीचा धागा लोक विसरून जात होते. या सर्व पंथांचे स्वरूप बाह्य दृष्टीने भिन्न असले तरी एकजिन्सी असणाऱ्या आपल्या संस्कृतीची ही भिन्न अंगे आहेत असे पटवून देण्याचे जे कार्य उपक्रम झाले त्यात वैकुंठ चतुर्दशीचे स्थान मोठे आहे. हरिहरात फक्त एका वेलांटीचा फरक आहे असाच उपदेश तुकोबांचा आहे. उत्तरेत वा दक्षिणेत शैव वैष्णव यांची भांडणे असली तरी महाराष्ट्रात मात्र त्याचे नावही दिसून येत नाही. श्रेय येथे रूढ झालेल्या भागवत धर्मास द्यावयास पाहिजे. या भागवत धर्माचे वारकरी संप्रदायाने सर्व मतभेद मिटावेत आणि ज्ञानेश्वर, नामदेव, रामदास, तुकाराम सांगतात त्याप्रमाणे एकाच विठोबाला म्हणजे शिव आणि विष्णू यांच्या स्वरूपात पाहण्यास जनतेने शिकवले. किती सुंदर आपली परंपरा आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला अतिशय आनंद झाला. या व्हिडिओमध्ये आपण आता दुसरा भाग बघणार आहोत. तोही अशोक काका कुलकर्णी यांनी संकलित केलेला आहे. कार्तिक स्वामी दर्शन. संकलक अशोक काका कुलकर्णी. शिवपार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव, गजाननाचे ज्येष्ठ भ्राता कार्तिकेय. कार्तिक स्वामी यांच्या दर्शनाचा योग कार्तिक महिना, पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृत्तिका नक्षत्र असेल तेव्हा कार्तिकेयाचे दर्शन घेण्याचा शुभ काल मानला जातो. कार्तिकेय ये बल, बुद्धी, साहस आणि यशस्वीतेचे प्रतीक मानले जाते. तो शिवगणांचा सेनापती मानला जातो. यामुळे ज्ञानसंपन्नता, यशस्वीता आणि इतर सर्व शुभगुणांचे आधिपत्य कार्तिकेयांकडे आहे. वर वर्णन केल्याप्रमाणे पर्वणी काळात त्यांचे दर्शन घेणे धनसंपत्तीकारक हेही मानले जाते. कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आगामी संबंध वर्ष हे धनलाभाचे जाते असा अनेकांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. आर्थिक अडचणीत कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या काळात
अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक लाभाचे जाते असा समज आहे. श्रद्धा असेल तर हा अनुभव नक्कीच घ्यावा. विशेष म्हणजे इतर वेळी कार्तिकेयाचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रियांना वर्ज्य असले तरी या पर्वणी काळात स्त्रिया देखील दर्शन घेऊ शकतात. कार्तिकेय हा ब्रह्मचारी असल्याने दर्शनाच्या वेळी त्यांना दंड, पाण्याने भरलेले कमंडलू, 27 रुद्राक्षांची माळ, कमळाचे फूल किंवा कोणतीही पांढरी फुले आणि दर्भ अर्पण करण्याची प्रथा आहे. अनेक भक्त प्रतिकात्मक पातळीवर सोने देखील अर्पण करतात. हे प्रतिकात्मक अर्पण असल्याने ते 100 मिलीग्रॅम असले तरी चालते. दर्शनाचे वेळी अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेऊन वरीलपैकी शक्य ती वस्तू अर्पण करावी. अपेक्षित प्रार्थना करावी. दर्शनाने कार्तिक स्वामींच्या 28 नामांचा उल्लेख असलेले प्रज्ञावर्धन स्तोत्राचं पठण करावं. प्रज्ञावर्धन स्तोत्राचा पाठ केल्यास अधिक उत्तम. विशेषतः विद्यार्थी दशेतील मंडळी प्रज्ञावर्धन स्तोत्राचे पठण करून कार्तिकेयाचे दर्शन घेणे अधिक लाभदायक मानले जाते. विद्याप्राप्ती व शैक्षणिक यासाठी ही पर्वणी या पर्वणीत दर्शन खूप शुभ असते. सकाळी उठून स्नान, दैनंदिन पूजा अर्चा आटोपून आईवडील गुरूंना नमस्कार करून शुचिर्भूतपणे दर्शन घ्यावे. वरीलपैकी शक्य त्या गोष्टी अर्पण कराव्यात. प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ जमतील तसे करावेत. त्या दिवशी मद्यपान, मांसाहार करू नये. ब्रह्मचर्याचे पालन करावे. यावर्षी कार्तिक पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्र नसल्यामुळे स्त्रियांना कार्तिक दर्शन वर्ज्य आहे. कार्तिकेय आणि कृत्तिका ही आता कथा आपण बघूया. माता सतीने देहत्याग केला. भगवान शंकर आपल्या सृष्टिकर्मातून बाजूला होऊन आत्मसमाधीमध्ये लीन झाले. त्यांना पुन्हा सृष्टिकार्यात आणण्यासाठी शक्तीच्या पुन्हा अवतार घेण्याची आवश्यकता पडली. म्हणून एक अनोखा प्रसंग घडला. ब्रह्मदेवानी तारकासूर नावाच्या दैत्याला एक वरदान दिले की तुझा वध शिवपुत्राच्या हातून होईल. व वरदानाचा प्रभाव म्हणून तारकासूर उन्मत्त झाला. कारण भगवान शिव आत्मानंदामध्ये लीन होते तर त्यांच्या शक्तीचा अवतार झाला नव्हता. मग देवांच्या विनंतीवरून आदिशक्तीने हिमालयाच्या घरी पार्वती नावाने जन्म घेतला. तपाचरण करून कठोर परीक्षेनंतर माता पार्वती भगवान शंकरांची पत्नी झाली खरी, पण दोघेही सदा सर्वकाळ एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडाले गेले. त्यामुळे शिवपुत्राचा जन्म दृष्टिक्षेपात येईना म्हणून एके दिवशी समस्त देव अग्नीला समोर ठेवून भगवान शंकराच्या दारात आर्त हाक घालू लागले. असंही म्हणतात की परमप्रतापी भगवान शंकर आणि पार्वती यांचा पुत्र उद्या आपल्याला डोईजड होऊ नये म्हणून इंद्र विकल्प भावनेने शंकराच्या द्वारी उभा राहिला. माता पार्वतीला सोडून भगवान देवाच्या भेटीला आले. त्यांनी स्वतःचं तेज अग्नीच्या उंजळीत टाकले. शिवाचे तेज धारण करून लज्जित झालेल्या अग्नीने ते तेज गंगेमध्ये प्रवाहित केले. गंगा मातेने ते तेज स्वतःच्या उदरात वाढवले म्हणून तो गांगेय. नंतर कोणे काळी 6 कृत्तिका गंगेत स्नान करण्यास आल्या. गंगेने त्या तेजाचे 6 भाग करून 6 जणींच्या उदरात ठेवले. कालांतराने लोकापवाद नको म्हणून त्यांनी जन्म दिलेल्या 6 पुत्रांना एकत्र करून कुठेतरी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणी तो पुत्र एकाकार होऊन 6 मुखे 12 हात रूप घेऊन एकाकार झाला. कृत्तिकांपासून जन्मला म्हणून तो कार्तिकेय. अशा कार्तिकेयाला कृत्तिकांना शरळ कांडामध्ये म्हणजे दर्भाच्या वनात सोडून दिले. आकाश भ्रमण करणाऱ्या पार्वतीने त्याचे रडणे ऐकून उचलून घेतले. त्याला पोटाशी धरता स्वतःचे स्तन्य पाजून तिने त्या पुत्राचे पोषण केले. शरकांडामध्ये सापडला म्हणून त्याला शरवणभव
असेही सुद्धा म्हणतात. कार्तिकेय आपलाच पुत्र आहे लक्षात आल्यावर पार्वतीने त्याला स्वतःच्या सगळ्या शक्ती दिल्या. ती शक्ती मूर्तिमंत रूपाने स्वामींच्या हातातला भाला म्हणून ओळखली जाते. यथाकाळी कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. आता मातेला स्वतःच्या पुत्राच्या लग्नाची घाई लागली. सुन्मुख पाहायला आतुर पार्वतीने कार्तिकेयाला लग्नाची गळ घातली. पण स्त्री कशी असते या प्रश्नाचे उत्तर मातेने माझ्यासारखी असते म्हणताच समस्त स्त्रिया मला तुझ्या स्वरूपात आहेत, म्हणून मी लग्न करणार नाही असा निश्चय भगवान कार्तिकेयांनी दिला. तो निश्चय करताच कार्तिकेयाला कुमार कार्तिक असे नाव मिळाले. ही घटना कोल्हापुरातील कपिला तीर्था शेजारी घडली. तेव्हा कार्तिकेयाचे कुमारस्वामी नावाचे मंदिर होते. माता अधिकच आग्रह करताच कोणतीही स्त्री माझे दर्शन करेल तर ती विधवा होईल अशी शापवाणी उच्चारून कार्तिकेय दक्षिणेला मोरावर बसून निघाले. त्यांच्या मोराच्या घामापासून मयुरी नावाची नदी झाली. तोच दुधाळी नाला, हा दुधाळी नाला जिथे पंचगंगेला मिळतो तिथे कार्तिकेयाचे मयूरस्वामी नावाचे मंदिर होते. यानंतर कार्तिकेय प्रयागामध्ये जाऊन दार म्हणजेच कपाट लावून म्हणजेच त्यांना कपाट स्वामी असे नाव मिळाले. आज प्रयागात कार्तिकेयाचे 6 मुख आणि 12 हात असलेली मूर्ती असणारे मंदिर आहे. तेथेही पार्वती येईल हे जाणून कार्तिकेय दक्षिणेला गेला. तिथे माता पार्वती आणि भगवान शंकर यांनी वारंवार समजूत घातल्यावर विवाहाला तयार होऊन इंद्रकन्या, देवसेना आणि वन्यकन्या वल्ली यांच्याशी विवाह झाला. कार्तिकेयाचे ब्रह्मचर्य हे फक्त महाराष्ट्रातील परंपरांमध्ये उल्लेखित असल्याने महाराष्ट्रात स्त्रिया जिथे एकट्या कार्तिकेयाचे मंदिर असेल तेथे दर्शन करत नाहीत. या उलट शिवपंचायतन म्हणजे गौरी, गणपती, शंकर आणि नंदी यांच्याबरोबर असलेल्या कार्तिकेयाचे कायम दर्शन घेता येते, कारण इथे कुमारप्रधान देव नाही. कार्तिकेयाचा जन्म कार्तिक महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी कृत्तिका नक्षत्र असताना झाला, म्हणून या दिवशी माझे दर्शन घेणारा तो किंवा स्त्री असो वा पुरुष 7 जन्म धनधान्य विद्या यांनी संपन्न होईल असा वर दिला. म्हणून कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्र असताना महाराष्ट्रात स्त्रिया देखील कार्तिक स्वामींचं दर्शन घेतात. श्रीराम समर्थ. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणेंद्र माथा मुकुटी सळाई, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कोजागिरी ते कार्तिक पौर्णिमा आमची सिद्धेश्वर, माझं माहेर सिद्धेश्वर कुरोली, त्याचं नवरात्र 1 महिना असतं. आमच्या गावातील सर्व महिला 1 महिना उपवास करतात. आम्ही सुद्धा 1 वर्ष, मी आणि माझ्या बहिणी भारतीनी 1 महिना उपवास केला आणि आता आम्ही उपासना करतो. उपवास काही एवढे महिनाभर झेपत नाही आणि या उपासनेला जोडलेल्या सगळ्यांचे आभार. आज आमचे ओम नमः शिवाय मंत्राला 3.5 लाख आमचा मंत्र पूर्ण झाला महिनाभरामध्ये आणि शिवमहिम्न स्तोत्र रोज 3 वेळा 30-90 वेळा झालं आणि आम्ही शिवपुराणातील कथा घेतल्या. त्या कथाही आमचं शिवपुराणही पूर्ण झालं आणि करता करविता भगवंत इदं नमः.